या रक्षाबंधनला घरच्या साहित्यामध्ये तयार होणारे रसरशीत असे गुलाबजामुन तुमच्या लाडक्या भावाला नक्की खायला द्या. तो कौतुक केल्याशिवाय राहणार नाही बरं का. सुरुवातीला गुलाबजामसाठी लागणारा पाक तयार करून घेतला. पूर्ण डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेली आहे. त्यानंतर एका कढईमध्ये फुल फॅट म्हशीचं दूध 400 ml घेतलं. दूध चांगलं तापले की त्यामध्ये रवा टाकला आणि मिल्क पावडर टाकून चांगलं घट्टसर असं करून घेतलं. घट्टसर झालं की ते साईडला ठेवायचं. थंड झालं की दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं. त्यामध्येच 1 वाटी गव्हाचं पीठ टाकलं, थोडंसं मीठ टाकलं आणि थोडंसं सोडा टाकून चांगलं कणिक मळतो तशी मळून घेतली. 10 मिनिटं साईडला ठेवायची म्हणजे अगदी मऊसर अशी भिजली जाते. त्यानंतर लिंबाच्या आकार एवढे गोळे करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता त्यावरती कुठलीही लाईन पडता कामा नये. त्यानंतर मध्यम तेल गरम असतं त्यावेळेस हे गुलाबजाम चांगले तळून घ्यायचे. तेलामध्ये 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवरती आतून बाहेरून चांगले खुसखुशीत असे तळून घ्यायचे आणि गरम गरम पाकामध्ये गरम गरम गुलाबजाम टाकून 5 ते 6 मिनिटं ठेवून द्यायचे. हे गुलाबजाम रसरशीत गव्हाच्या पिठाचे खाण्यासाठी तयार झालेले आहेत. रेसिपी आवडली असेल रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.